आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उपासना संगीतातून 20 नंबरचं गीत. नेहमीप्रमाणे हे गीत गात आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही एक बार पुन्हा आज तुझे आभार मानित, तुझी स्तुती करीत, तुला गौरव सन्मान देत तुझ्या समोर येत आहोत. प्रभू, आम्ही आभार मानतो. मागील संपूर्ण आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमचं संरक्षण केलंस. प्रभू, तू आमची काळजी घेतली, आमच्या गरजा पुरविल्या, आमच्या येण्या जाण्यामध्ये आमचं सहाय्य केलं. प्रभू, मागील आठवडाभर आम्हाला आरोग्य तू पुरवलं, उत्तम आरोग्य तू दिलं. आणि प्रभू पवित्र देव बापा, आज भक्ती करण्याकरिता पुन्हा एक बार ही संधी तू दिली. त्याकरिता आज आम्ही एक बार पुन्हा तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो. प्रभू, आज तुझ्या समोर आम्ही येत असताना आमची विनंती आहे प्रभू देव बापा, तू आमच्यावरती दया कर, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. प्रभू, आम्हास धू शुद्ध कर. पवित्र देव बापा, तुला हवी तशी भक्ती करण्याकरिता आमचं सहाय्य कर. प्रभू देव बापा, आजची भक्ती आम्ही तुझ्या हातात देत आहोत. आमची विनंती आहे प्रभू, आमच्या त्या प्रियजनांकरिता जे आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यामध्ये आहेत. प्रभू, अशा प्रत्येकाची आठवण आम्ही करीत आहोत आणि आमची प्रार्थना आहे प्रभू देव बापा, ते आहेत त्या ठिकाणी तुझे हात त्यांच्यावरती तू ठेव आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तुझं नवीन काम तू कर, उत्तम आरोग्य दे आणि प्रभू देव बापा आशीर्वादित कर. आम्ही प्रार्थना करीत आहोत, जी तुझी लेकरं मार्गात आहेत प्रभू, त्यांना देखील तू सुखरूप घेऊन ये. आणि प्रभू, आज एक बार पुन्हा तुझ्या लेकरांचं तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या भक्तीकरिता एकत्र येणं आशीर्वादाचं कर. प्रभू, आशीर्वादाचं कर. प्रभू, तुझं गौरव तू यातून करून घे. होय देव बाप्पा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातात देत आहोत. आम्ही स्वतःला तुझ्या अधीन करतो आणि ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. गीत गात प्रभुदेव बापाचं गौरव आपण करूया. उपासना संगीतामधून 40 नंबरचं गीत. जगदुद्धारक प्रभू येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने द्यावे. जगदुद्धारक
सदा पाय येशूचे पुढे मम अन्य विषय नच सुचे मना मग जीवित नच हेरुचे दयाविन नाचवेल तो शाखा त्याची मी बदला धावे मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे पुढती गावे मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे पुढती गावे जगदुद्धारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे. आणखीन एक गीत गाऊया आपण प्रभूची स्तुती करीत असताना 290 नंबरचं गीत आपल्या सर्वांना येईल. सर्वजण मिळून गाऊया. तव सहवास घडावा प्रभू रे क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे तव सहवास घडावा तव सहवास घडावा
नारायण वामन टिळक म्हणतात, तव सहवास घडावा प्रभू रे, तव सहवास घडावा, क्षणभर विरह नसावा. त्या प्रभू परमेश्वराच्या सहवासामध्ये क्षणभराचाही विरह त्यांना नकोय. आणि ज्यावेळेस आम्ही त्या प्रभू परमेश्वराच्या सहवासामध्ये आहोत प्रियांनो, आमच्या जीवनामधली परिस्थिती काहीही असो, त्या परिस्थितीचा फरक, त्याचा परिणाम आमच्या जीवनावरती होत नाही. कारण परमेश्वराच्या सहवासामध्ये जो आनंद आहे, त्याच्या सहवासामध्ये जे सुख आहे, त्याच्या सहवासामध्ये जी शांती आहे, आणि ज्यांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे प्रियांनो, ते लोक त्यांच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये ती आनंदाची असो, ती दुःखाची असो, ते स्थिर असतात. कारण ते प्रभूच्या सहवासामध्ये असणारे, प्रभूमध्ये चालणारे असतात. परमेश्वर देवबाप या गीतांच्याद्वारे आशीर्वादित करो, त्याचा गौरव. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि पाळकीनबाई आज आपल्याकरिता एक स्तोत्र वाचतील. सर्वांना सलाम. स्तोत्रसंहिता 112 या ठिकाणी मी वाचत आहे. स्तोत्रसंहिता 112. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांची भरभराट. परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे, तो धन्य. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. धनसंपदा त्याच्या घरी असते. त्याचे नीतिमत्व सर्व काळ टिकते. सरळ जनास अंधारात प्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठाई कृपा, दया व न्याय ही आहे. जो मनुष्य दया करतो व उसने देतो, त्याचे कल्याण होते. तो न्यायाने आपले व्यवसाय करील. तो कधी ढळत नाही. नीतिमानाचे स्मरण सर्व काळ राहील. तो वाईट बातमीला भिणार नाही. त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. त्याचे मन स्थिर असते. आपल्या शत्रूंची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही. त्याने सढळ हाताने गरिबास दान दिले आहे. त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल. हे पाहून दुर्जन खिन्न होईल. तो दाटवूट खाईल पण विरघळून जाईल. दुर्जनांची इच्छा नष्ट होईल. परमेश्वर या वाचल्या वचनावर आशीर्वाद देव. ह्या ठिकाणी जो अध्याय आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी लिहिलं आहे, परमेश्वराची भय धरणाऱ्यांची भरभराट. जो मनुष्य परमेश्वराचं भय धरत राहतो, त्याच्या जीवनामध्ये काय काय होतं त्याची प्रतिती ह्या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. त्याचा वंश आशीर्वादयुक्त होईल. त्याच्या घरी धनसंपदा असते. त्याचे नीतिमत्व सर्व काळ टिकते. त्याच्या ठाई कृपा, दया, न्याय ही असते. तो अंधारात प्रकाश होतो. तो न्यायाने आपला व्यवसाय करतो. तो दया व उसने देतो. तो कधीही ढळत नाही. त्याचे स्मरण सर्व काळ राहते. तो वाईट बातमीला भीत नाही, कारण परमेश्वरावर त्याची भिस्त असते. त्याचे मन स्थिर असते. त्याची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करतो. तो सढळ हाताने गरिबाला दान करीतो आणि म्हणून त्याचे नीतिमत्व सर्व काळ टिकते. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होतो. ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला अगदी स्पष्टपणे सांगत आहे, जर आम्ही देवाचे भय धरणारे लेकरं जर असलो, ते सगळे काही आशीर्वाद परमेश्वर आमच्या जीवनामध्ये देणार आहे. म्हणून आम्ही तर बसलेले प्रत्येकजण देवबापाची इच्छा ही आहे की आम्ही त्याचे भय धरणारे लेकरं व्हावे. जर आम्ही परमेश्वराचे भय धरणारे लेकरं आहे, ते सगळे आशीर्वाद परमेश्वर आमच्या जीवनामध्ये देण्यासाठी तयार आहे. देवबाप कोर या वचनावर आशीर्वाद देऊ. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण काही वेळ परमेश्वराची आराधना करूया. तो परमेश्वर ज्याचं भय आम्हाला आमच्या जीवनामध्ये भरभराट प्राप्त करून देतं, ज्याचं भय आमच्यासाठी जीवन आहे, ज्याचं भय आम्हाला सर्व प्रकारचं ज्ञान प्राप्त करून देतं, त्या परमेश्वराची आराधना करूया. काही गीतांच्या द्वारे त्याची स्तुती करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण सर्वजण मिळून त्याच्या नावाला उंच करूया. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. मी परमेश्वराचे आभार मानते की ही सुंदर संधी परमेश्वराने मला दिली. तसेच परमेश्वर या आपल्या सर्वांनाच त्याची भक्ती करण्याकरता त्याच्या मंदिरात घेऊन आला
याकरता आपण सर्वजण मिळून परमेश्वराचे आभार मानूया. कारण आम्ही पापी असताना, आम्ही वाईट असताना देखील आमचा परमेश्वर आमच्यावरती प्रेम करतो, आमची सर्व काळजी घेतो. म्हणून यावेळेस आपण सर्वजण मिळून परमेश्वराला काही गीतांद्वारे परमेश्वराचं गौरव करूया. सर्वप्रथम आपण उपासना संगीत गीत क्रमांक 55, उपासना संगीत गीत क्रमांक 55, ख्रिस्त गुरु माऊली, आपण सर्वजण मिळून गाऊया. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझे ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु
267, उपासना संगीत 267, मिळो वा ना मिळो आम्हा अन्न पाणी. तसेच आणखीन एक गीत आपण गाऊया आणि आपण सर्वजण मिळून टाळ्या वाजवत हे गीत गाऊया. जय बोलो येशू मसीहा की जय बोलो. मसीहा की जय बोलो, जय बोलो.
दिया यीशु ने, हम सबको बचा लिया यीशु ने, पापों से छुड़ा दिया यीशु ने, हम सबको बचा लिया यीशु ने। जय बोलो, जय बोलो, जय बोलो, जय बोलो, जय बोलो, जय बोलो, यीशु मसीह की जय बोलो, जय बोलो, जय बोलो, यीशु मसीह की जय बोलो, जय बोलो, जय बोलो, यीशु मसीह की जय बोलो, जय बोलो, जय बोलो, यीशु मसीह की जय बोलो। यावेळेस मी विनंती करेल की आपण सर्वजण आपल्या जागेवर उभं राहूया. उभं असतानाच आपण प्रार्थनेमध्ये जात असताना एक गीत गाऊया. मैंने कभी जाना नहीं या गीताद्वारे आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाऊया. मैंने कभी जाना नहीं, मैंने कभी सोचा नहीं, ऐसा प्यार तूने मुझसे किया। जमाना रुक जाएगा, वक्त भी थम जाएगा, पर तेरा प्यार है सदा मेरे लिए।
आभार मानतो परमेश्वरा देवप्पा, कारण तू आमच्यावरती प्रेम करतोस बापा. देवप्पा, कुठल्याच मोजमाप या जगामध्ये नाही आहे देवप्पा, जे आम्ही तुझ्या प्रेमासाठी मोजू शकू परमेश्वर पित्या. इतकं प्रेम तू आमच्यावरती करतोस बापा, त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. खरोखर परमेश्वर पित्या, तू दयाळू आहेस बापा. आणि देवप्पा, आम्ही पापी असताना देखील, आम्ही वाईट असताना देखील तू आमच्यावरती प्रेम करतोस बापा, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. खरोखर बापा, आज तुझ्या मंदिरामध्ये आम्ही उभं असताना परमेश्वर पित्या, तुझं बळ आणि तुझं वैभव पाहण्याकरता आम्ही आमची दृष्टी लावली आहे बापा. देवप्पा, तुझ्या उपस्थितीचा अनुभव तो आम्हाला दे बापा. आणि देवप्पा, तू आम्हाला तुझ्या आत्म्याने भरून काढ परमेश्वर पित्या. देवप्पा, आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वर पित्या, की देवप्पा, आज जे लोक आजारी आहेत बापा, त्यांना तू आरोग्य दिलं आहेस बापा, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो बापा. देवप्पा, जे दुःखी किंवा निराश आहे देवप्पा, त्यांच्या जीवनातील दुःख आणि निराशा तू नाहीशी केली आहेस बापा, त्यासाठी देखील आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वर पित्या. देवप्पा, या जगामध्ये एका विशिष्ट उद्देशाने तू आम्हाला ठेवलेला आहेस बापा. देवप्पा, तुझा तो उद्देश देवप्पा तू आमच्या जीवनाद्वारे सफळ कर बापा. होऊ दे बापा, आमच्याद्वारे अनेकांपर्यंत तू तुझं नाव आणि तुझं वचन पोहोचू दे बाप्पा. असंच तू होऊ दे देवप्पा. देवप्पा, येणारं वचन तू आमच्यासाठी आशीर्वादाचं कर बाप्पा. आणि देवप्पा, ते आमच्यासाठी ते आम्ही योग्य रीतीने ग्रहण करावं असंच तू होऊ दे बाप्पा. आणि देवप्पा, त्यातून बोलत असताना बाप्पा, बाळकसाहेबांची देखील तू सहाय्य आणि मदत कर बाप्पा. होऊ दे बाप्पा, आजची सर्व भक्ती तू आम्हा प्रत्येकासाठी मोठ्या आशीर्वादाचीच तू कर बाप्पा. येशूच्या नावाने मागते म्हणून तो ऐक. आमेन. संदेशाकडे जाण्यापूर्वी योहानाचं शुभवर्तमान जे आपण या संपूर्ण महिन्यामध्ये ज्याचा अभ्यास आपण करत आहात, एक थोडक्यात त्याची माहिती एक वार पुन्हा आपण करून घेऊया. योहानकृत शुभवर्तमान ज्याचा लेखक प्रेषित योहान आहे, आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. या शुभवर्तमानाचा जो लेखन काळ आहे, तो लेखन काळ इसवी सन 60 ते 90, इसवी सन 60 ते 90 या दरम्यान हे शुभवर्तमान लिहिल्या गेलेलं आहे. मुख्य हेतू जो आहे या शुभवर्तमानाचा, आम्ही त्यावरती अभ्यास केलेला आहे. 20वा अध्याय 31व्या वचनामधून आमच्या समोर तो येतो की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र म्हणून आम्ही त्याचवरती विश्वास ठेवावा आणि त्याद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. मुख्य हेतू या शुभवर्तमानाचा हा आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवावा. तो देवाचा पुत्र आहे आणि त्याच्यावरील विश्वासाने आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. याकरिता हे शुभवर्तमान या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. या शुभवर्तमानामधून प्रेषित योहान जो आहे हा प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हणून आमच्या समोर सादर करीत आहे. या पुस्तकाचं, या शुभवर्तमानाचं जे वैशिष्ट्य आहे ते या प्रकारे आहे. यामध्ये सखोल आणि आध्यात्मिक अशा प्रकारचं पुस्तक हे शुभवर्तमान पवित्र शास्त्रातील सर्वात सखोल आणि आध्यात्मिक म्हणून अभ्यासक जे आहे याला मान्यता देतात. आणि या पुस्तकामध्ये, या शुभवर्तमानामध्ये ख्रिस्त स्वतःचं आणि पित्याचं अधिक पूर्ण अशा प्रकारचं प्रगटीकरण तो सादर करतो की जे इतर जे 3 शुभवर्तमान आहे त्यामध्ये आम्हाला आढळत नाही. आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं या शुभवर्तमानामध्ये आम्हाला काय पाहायला भेटतं, प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं, देवाने काय केलं यापेक्षा प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, पिता कोण आहे याविषयीचं जास्त मार्गदर्शन किंवा यावरती जास्त फोकस या शुभवर्तमानामध्ये केलेला आहे. त्याने काय केलं यापेक्षा तो कोण आहे, कसा आहे यावरती यामध्ये अधिक भर दिलेला आहे. आणि तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला हे लक्षात येईल की या शुभवर्तमानाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग, लक्षात घ्या, या संपूर्ण शुभवर्तमानाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग जो आहे, जे लिखाण आहे
ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या शेवटच्या दिवसांमधलं, म्हणजे त्याच्या सेवेचा जो शेवटचा कार्यकाळ आहे, शेवटचे जे दिवस आहे त्यामधल्या ज्या सर्व घटना आहेत, त्याचं जे बोलणं आहे, त्याची जी शिकवण आहे, यावरती आधारलेला आहे. जास्त भर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेच्या शेवटच्या भागामधून यामध्ये आलेला आहे. त्याचप्रमाणे या शुभवर्तमानामध्ये ज्यांनी अभ्यास केला, एकूण किती चमत्कार वाचायला भेटले तुम्हाला? एकूण किती चमत्कार वाचायला भेटले? योहान क्रूज शुभवर्तमान. तुम्ही ज्यावेळेस या शुभवर्तमानाचा अभ्यास कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की या शुभवर्तमानामध्ये एकूण 8 चमत्कार आहेत आणि या 8 चमत्कारांपैकी 6 चमत्कार असे आहेत की ते फक्त योहानाच्या शुभवर्तमानातच पाहायला भेटतात. इतर शुभवर्तमानांमध्ये ते तुम्हाला दिसत नाहीत. आणि जे 2 मुख्य विचार प्रवाह या शुभवर्तमानामध्ये आहेत ते म्हणजे विश्वास आणि सार्वकालिक जीवन. थोडक्यामध्ये योहानाच्या शुभवर्तमानाची माहिती मी तुम्हाला दिली. माहित नाही किती जणांनी नोट्स घेतल्यात. पुढच्या रविवारी परीक्षा आहे आणि यामधून प्रश्न निश्चित असणार आहेत. ओके, योहानाचं शुभवर्तमान आपल्या समोर आपण काढूया. आज या शुभवर्तमानामधून शेवटचा रविवार आहे आणि या शुभवर्तमानावर मध्ये जो अभ्यास आपण या संपूर्ण महिन्यामध्ये करत आलेला आहोत त्यामध्ये शेवटाकडे आपण आहोत. आणि आज 13वा अध्याय आपण आपल्या समोर काढूया. योहान क्रूज शुभवर्तमान अध्याय 13. ज्यांनी उत्पत्तीच्या पुस्तकावरची परीक्षा दिलेली आहे त्यांना माहीत असेल की त्यामध्ये जे मोठे प्रश्न होते ते प्रामुख्याने जे संदेश आपण रविवारला चर्चमध्ये ऐकलेत, जो अभ्यास आपण रविवारला चर्चमध्ये केला त्यावरती आधारित होते. आणि म्हणून याही वेळेस त्या प्रकारे असेल. आणि म्हणून जे सर्व संदेश या संपूर्ण महिन्यामधले आहेत एकदा पुन्हा त्यांचा अभ्यास तुम्हाला करता येईल. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 13 आणि वचन 1 ते 17 पर्यंत या ठिकाणी आपण वाचत आहोत. वल्हांडण सणापूर्वी असे झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियोत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला आणि कमरेस बांधिलेल्या रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला. तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभुजी, आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी करीतो ते तुला आता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, तुम्हाला माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत. येशू त्याला म्हणाला, येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभुजी, माझे केवळ पाय धुऊ नका तर हात व डोकेही धुवा. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे. आणि तुम्ही शुद्ध आहात पण सगळे जण नाही, कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता, म्हणून तो म्हणाला, तुम्ही सगळे जण शुद्ध नाही. मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले
तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे, कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, दास आपल्या धण्यापेक्षा थोर नाही आणि पाठविणाऱ्यापेक्षा थोर नाही. जर या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रार्थना करूया. प्रभू देवबापा, मी तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही आहोत आणि प्रभू तुझं वचन हे आमच्यासाठी प्रकाश मार्गदर्शन आहे, ते सामर्थ्याने भरलेलं आहे जे आम्हाला नवीन करतं. आणि म्हणून देई बापा, तुझ्या वचनाचं हे जे सामर्थ्य आहे आज एक वार पुन्हा आमच्यावरती तू ओत आणि प्रभू तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. ज्या मथळ्याखाली किंवा हेडिंग खाली ही वचने आपण वाचलेली आहेत ती आम्हाला माहिती आहे की येशू शिष्यांचे पाय धुतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवेच्या काळामध्ये ज्या प्रकारे शिष्यांचे पाय धुतले आणि जो कित्ता घालून दिलेला आहे, आम्हाला माहिती आहे की एक फार मोठं उदाहरण आम्हा प्रत्येकाच्या समोर आहे, विश्वासणाऱ्यांच्या समोर त्याने सादर केलेलं आहे. योहान कृष्ण वर्तमान यावर अभ्यास करीत असताना आम्ही आतापर्यंत जे पाहिलेलं आहे त्यामध्ये आम्ही जो हेतू या शुभवर्तमानाचा आहे त्यावरती अभ्यास केला आणि त्यावर आम्ही अभ्यास करत असताना आमचा विश्वास काय आहे, आमच्या विश्वासाचं परीक्षण आम्ही केलं आणि आम्हाला त्यामधून हे उत्तेजन मिळतं की जीवनाकरिता, सार्वकालिक जीवनाकरिता आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवायचा आहे. त्याचबरोबर जीवन जगण्याकरिता आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा. आणि या दोन्ही गोष्टी आपण त्यावेळेला स्पष्टीकरण करून बघितलेल्या होत्या. त्यानंतर आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त ज्या गोष्टी तो स्वतःविषयी बोलतो, मी दार आहे, पुनरुत्थान जीवन मीच आहे ना, मीच द्राक्षवेल आहे, या ज्या सर्व गोष्टी आहेत यावरती देखील आपण विचार केला, अभ्यास केला. मागच्या रविवारी जग आणि सत्याचा आत्मा यावरती आपण विचार केला, ज्यामध्ये आम्ही पाहिलं की जग सत्याच्या आत्म्याला, देवाच्या आत्म्याला ग्रहण करू शकत नाही, स्वीकारू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही आणि त्याला ओळखत नाही. हा देवाचा आत्मा मंडळीमध्ये वास्तव्य करतो, तुमच्या ठाई माझ्या ठाई वास्तव्य करतो आणि तो जगाची खात्री पटवून देतो. हे एक चित्र आमच्या समोर होतं की तो राहतो आमच्यामध्ये, आमच्या जीवनात तर तो काम करतच आहे, आम्हाला तर त्या प्रभूकरिता तयार करतच आहे. हे काम तो आमच्या जीवनामध्ये करीत असताना जे बदल तो आमच्या जीवनामध्ये घडवून आणतो, त्याद्वारे तो जगाची देखील खात्री पटवून देण्याचं काम तो करत असतो. आणि म्हणून देवाच्या लोकांना एक फार महत्त्वाचं आहे की आम्ही ज्या ठिकाणी असतो, ज्या क्षेत्रात आम्ही काम करतो, जे लोक आमच्या संपर्कात असतात, जिथं कुठं आम्ही असतो, आमचं त्या ठिकाणी आमचं बोलणं, आमचं वागणं, आमची प्रत्येक गोष्ट याकडे आम्ही बारीक लक्ष द्यायचं असतं. कारण देवाचा आत्मा आमच्याद्वारे जे लोक त्या ठिकाणी आहे त्यांच्या जीवनामध्ये काम करण्याचं त्याचा प्रयत्न असतो, त्यांची खात्री पटवून देण्याचं कार्य तो त्या ठिकाणी करत असतो. आज हा जो शास्त्र भाग आम्ही या ठिकाणी वाचलेला आहे, आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांचे पाय त्या ठिकाणी धुत आहे आणि पाय धुत असताना जे त्याचं बोलणं आहे, जे काही प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बोलत आहे, त्यावरती आज आम्हाला विचार करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की 17 वचने आहे, पुष्कळ मोठा शास्त्र भाग आहे, परंतु या वचनांमधून मी 4 वाक्य त्याचे निवडलेले आहेत. 4 गोष्टी, 4 वचन म्हणा, 4 वाक्य म्हणा,
4 विचार म्हणा मी आज निवडलेले आहेत, ज्यावरती आपल्याला मनन करायचं आहे. जे शब्द, जे वाक्य प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांचे पाय धुत असताना आणि पाय धुवून झाल्यावर तो त्या ठिकाणी बोलतो, त्यावरती आपल्याला मनन करायचं आहे. आणि ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर बोलत होता, जर प्रियांनो आम्ही आमचं लक्ष जर त्याच्याकडं लागून ठेवलं तर निश्चित आम्हाला या गोष्टीची प्रचिती येईल, अनुभूती येईल की जसा तो शिष्यांबरोबर बोलत होता, आज तसाच तो आमच्याबरोबर देखील बोलत आहे. तसाच तो आज आमच्याबरोबर बोलत आहे. आणि म्हणून जी पहिली गोष्ट किंवा जे पहिलं वाक्य प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्या समोर आहे ते वचन 8 मधून आहे. वचन 8 मधून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्या बरोबर तुला वाटा नाही. मी तुला न धुतले तर तुला माझ्या बरोबर वाटा नाही. आता का प्रभू येशू ख्रिस्त हे वाक्य या ठिकाणी बोलत आहे? प्रभू येशू ख्रिस्त कोणाला उत्तर देत आहे? आम्हाला माहिती आहे की तो पेत्राबरोबर बोलत आहे. कारण ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांचे पाय धुत धुत पेत्राजवळ आला, पेत्र म्हणतो की तू माझे पाय धुतोस काय? मी तुला माझे पाय धुऊ देणार नाही. आणि पेत्र ज्यावेळेस प्रभूला म्हणतो की मी तुला माझे पाय धुऊ देणार नाही, त्याला प्रभू येशू ख्रिस्त हे उत्तर देतो की मी तुला न धुतले तर तुला माझ्या बरोबर वाटा नाही. प्रियांनो, या वाक्यावर विचार करीत असताना आम्हाला पाहता येईल की पेत्राचा जो दृष्टिकोन आहे या घटनेकडे बघण्याचा, प्रभू येशू ख्रिस्त जे पाय त्या ठिकाणी शिष्यांचे धूत आहे त्याकडे बघण्याचा पेत्राचा जो दृष्टिकोन आहे, त्याकडे जर आम्ही लक्ष दिलं तर आम्हाला लक्षात येईल की पेत्राचा दृष्टिकोन हा जगाचा दृष्टिकोन आहे. तो जगिक दृष्टीने पाहत आहे की माझा गुरु, माझा प्रभू माझे पाय कसे काय धुईल, मी त्याला हे कसं काय करू देऊ. तो जगाच्या दृष्टिकोनातून या कामाकडं किंवा या घटनेकडं तो पाहत आहे. आम्हाला माहिती आहे की शिष्यांनी गुरुचे पाय धुवावेत ही प्रथा आहे, परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की गुरु जो आहे तो शिष्यांचे पाय धुतोय. आणि यहुदी लोकांच्या चालीरीतीप्रमाणे जे चाकर असायचे, जे दास असायचे, ते देखील या प्रकारे कधी आपल्या धण्याचे पाय धुत नसत. परंतु या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त हा शिष्यांचे पाय धुत आहे. आणि याकडे ज्यावेळेस पेत्र बघतो त्याचा हा जगाचा दृष्टिकोन आम्हाला दिसून येतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे पाहतो की का प्रभू येशू ख्रिस्त असं करत आहे, का प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांचे पाय धुत आहे, या घटनेकडं जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला एक आध्यात्मिक दृष्टिकोन प्राप्त होतो. प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो की मी जे करत आहे हे तुला आता कळणार नाही. मी तुझे पाय धुत आहे, मी हे जे सर्व माझ्या शिष्यांचे पाय धुत आलो, मी तुझेही पाय धुणार आहे, हे तुला आता कळणार नाही, हे तुला पुढं कळणार. आणि पुढं केव्हा कळणार होतं या लोकांना, या शिष्यांना केव्हा कळणार होतं? जेव्हा तो सत्याचा आत्मा यांच्यावरती येतो, ज्यावेळेस तो देवाचा आत्मा यांच्यावरती येतो, त्यावेळेला तो यांना सर्व गोष्टी समजावून सांगणारा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला माहित आहे की जरी आज यांना कळणार नाही तरीही नंतर या लोकांना ते समजणार आहे. आणि आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जो आध्यात्मिक दृष्टिकोन त्या ठिकाणी आहे, तो म्हणतो की मी तुला धुतले नाही तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही. प्रियांनो, आम्हाला माहिती आहे की या ठिकाणी जे धुणे आहे, पाय धुण्याची जी क्रिया किंवा जे काम त्या ठिकाणी चालू आहे ते स्वच्छ करणे, शुद्ध करणे याकडं आम्हाला आमचं लक्ष आकर्षित करतं.
आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला स्वच्छ केलं नाही, जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने जर आमची लाखेसारखी पापे बर्फावून शुभ्र झाली नाही, तर आम्हाला त्याच्याबरोबर वाटा नाही. हा कोणता वाटा त्या ठिकाणी प्रभू बोलत आहे? तुम्हाला आणि मला माहीत आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गाच्या राज्याचे वारस आहोत. स्वर्गाच्या राज्याचे वारस तुम्ही आणि मी आहे. परंतु त्या स्वर्गाच्या राज्याचे वारस तो अधिकार मिळण्यासाठी, तो माझा हिस्सा, तो माझा वाटा मला मिळण्यासाठी महत्वाचं आहे की त्या माझ्या प्रभू येशूने मला धुतलेलं पाहिजे. त्याने मला धुवून काढावं, त्याने मला स्वच्छ करावं, त्याने मला शुद्ध करावं. कारण जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये हे घडत नाही, जोपर्यंत माझ्या पापांपासून मी शुद्ध होत नाही, तोपर्यंत मला त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये माझ्या प्रभू बरोबर कुठल्याही प्रकारचा वाटा प्राप्त होत नाही. प्रभू पेत्राला म्हणतो, मी तुला धुतले नाही तर तुला माझ्या बरोबर वाटा नाही. प्रियांनो, आज हा विचार आम्ही आमच्या समोर घेऊ शकतो की प्रत्येक गोष्टीकरिता, प्रत्येक घटनेकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन आमच्या समोर असतात. एक दृष्टिकोन असतो जगाचा आणि एक दृष्टिकोन असतो आमच्या ख्रिस्ताचा. जगाचा दृष्टिकोन, ज्यावेळेस आम्ही त्याने या जगाकडं पाहतो, आमच्यासोबत घडणाऱ्या घटनांकडं आम्ही पाहतो, जर आम्ही जगाच्या दृष्टीने पाहिलं तर आम्ही निराश होऊ, आम्ही दुःखी होऊ. परंतु जर आम्ही देवाच्या दृष्टीने जर आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना पाहिल्या, तर प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या सर्व घटना, मग त्या दुःखाच्या असतील, आनंदाच्या असतील, त्या आम्हाला उत्तेजन देणाऱ्या ठरतात, त्या आम्हाला आशीर्वादित करणाऱ्या ठरतात. या गोष्टीचा अनुभव घेऊन पहा. देवाच्या दृष्टीने घडणाऱ्या घटनांकडं, आमच्या जीवनामध्ये जे काही घडतं त्याकडं पाहण्याचा प्रयत्न करा. आमच्यासाठी आशीर्वादित त्या गोष्टी असतात. प्रियांनो, जगाचा दृष्टिकोन कसा आहे? जशास तसं. तो माझ्याशी बोलत नाही, मग मी त्याच्याशी का बोलू? त्याने माझं हे नुकसान केलं, मग मी त्याचा फायदा का करून देऊ? जगाचा दृष्टिकोन प्रियांनो, जशास तसं, जशास तसं हा जगाचा दृष्टिकोन आहे. ख्रिस्ताचा दृष्टिकोन काय आहे? हा ख्रिस्ताचा दृष्टिकोन या प्रकारचा आहे काय? ख्रिस्ताचा दृष्टिकोन हा आहे की तुम्ही आपल्या वैऱ्यांवरती देखील प्रीती करा. हे दोन दृष्टिकोन आहेत प्रियांनो. ठरवायचं आम्हाला आहे की आम्ही जगाच्या दृष्टिकोनाने आमचं जीवन जगणार आहोत. आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना, आम्हाला लोक ज्या प्रकारची वागणूक देतात त्यांना आम्ही जशास तसं करणार आहोत, किंवा आम्ही ख्रिस्ताप्रमाणे, ख्रिस्ताची जी जीवनशैली आहे, ख्रिस्ताने जो कित्ता आम्हाला घालून दिलेला आहे, त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत. दोन दृष्टिकोन हे नेहमी आमच्या समोर असणार आहे. निर्णय आपल्या प्रत्येकाचा असणार आहे की आम्हाला कोणत्या दृष्टिकोनाने आमचं जीवन जगायचं आहे. आम्ही परिस्थितींकडं, प्रसंगांकडं कोणत्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्त पाय धुत आहे आणि या शिष्यांमध्ये त्या ठिकाणी यहुदा इस्करियोत देखील बसलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या यहुदा इस्करियोतचे पाय देखील धुतोय. त्याला माहित आहे की तो मला धरून देणार आहे, तरी त्याची त्या 12 मध्ये त्याने निवड केली, तरीही त्या ठिकाणी त्याने त्याच्यावरती मोठी जबाबदारी दिली, तरीही त्या ठिकाणी तो त्याचे पाय धुत आहे. प्रियांनो, ह्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आमच्या समोर कित्ता घालून देत आहे. आम्ही कशा प्रकारे करणार? जो मला धरून देणार आहे, ज्याच्यामुळं मला फार कष्ट होणार आहे, तरीही त्याचे पाय त्या ठिकाणी धुतल्या जात आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आहे. प्रियांनो, हा कित्ता त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या समोर आणि माझ्या समोर ठेवलेला आहे. आज विचार करा की आमच्या जीवनामध्ये किती लोक वैरी म्हणून, शत्रू म्हणून आहेत. किती लोक आमच्या जीवनामध्ये वैरी आणि शत्रू म्हणून आहेत. किती लोकांबरोबर आमचं पटत नाही. किती लोकांना आम्ही सलाम करायला देखील, ते समोरून आले तर आम्ही दुसऱ्या बाजूने चाललं जातो. विचार करा प्रियांनो, आपल्या स्वतःच्या जीवनाचा
आपल्या स्वतःच्या जीवनाचा आम्ही कुठं जात आहोत, आम्ही काय करत आहोत. प्रियांनो, जर आम्ही जगाचा दृष्टिकोन समोर ठेवून आमचं जीवन जगणार आहोत तर प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनाचा कुठलाही प्रभाव, कुठलाही परिणाम जगावरती होणार नाही. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं, देवाचा आत्मा मंडळीत राहतो आणि जगाची खात्री पटवून देतो. हे केव्हा घडतं? जेव्हा आम्ही जगाच्या नव्हे तर ख्रिस्ताच्या दृष्टिकोनाने आमचं जीवन जगतो किंवा त्याकडं पाहतो. आणि म्हणून प्रियांनो, दिवस वाईट आहेत. ख्रिस्ताचा दृष्टिकोन आत्मसात करा, वैऱ्यांना, शत्रूंना क्षमा करा, त्यांच्यावरती प्रेम करायला शिका. शिकवणारा देवाचा आत्मा आपल्या ठाई कार्य करीत आहे. दुसरी गोष्ट प्रियांनो, दुसरं वाक्य प्रभू येशू ख्रिस्ताचं आमच्या समोर, वचन 10 आपल्या समोर आहे. वचन 10 तुमच्याकरिता वाचत आहे. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो की ज्याचे स्नान झाले आहे, ज्याची आंघोळ झाली आहे, त्याला पायांखेरीज आणखीन काही धुण्याची आवश्यकता नाही. आता परत या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त कोणाशी बोलत आहे, कोणाला उत्तर देत आहे? आम्हाला माहिती आहे की तो पेत्राला उत्तर देत आहे. कारण जसं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की तुला माझ्या बरोबर वाटा नाही, पेत्र पहिल्यापासून उतावळा आहेच. तो म्हणतो मला तुझ्या बरोबर वाटा नाही, तर फक्त माझे पायच नाही, माझं हात आणि माझं डोकं देखील तू धुवून काढ. माझे पायच नव्हे तर माझे हात आणि माझं डोकं देखील तू धुवून काढ. ज्यावेळेस पेत्र प्रभूला या प्रकारे म्हणतो, तो म्हणतो की ज्याचं स्नान झालेलं आहे त्यांना पायांखेरीज आणखीन काही धुण्याची आवश्यकता नाही. प्रियांनो, आम्हाला या ठिकाणी 2 महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आमच्या दैनंदिन जीवनामध्ये. त्यापैकी एक, प्रभू येशू ख्रिस्त वचनामध्ये पुढं म्हणतो, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात. तो सर्वांगी शुद्ध आहे. कोण? ज्याचं स्नान झालेलं आहे, ज्याची आंघोळ झालेली आहे. प्रियांनो, दैनंदिन जीवनाकरिता या 2 गोष्टी आम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आमच्या पापांची क्षमा झाली आहे. त्याने आम्हाला शुद्ध केलेलं आहे. जेव्हा त्याचं वचन आम्हाला सांगतं की त्याचं रक्त आम्हाला शुद्ध करणारं आहे, आमची लाखेसारखी लाल असणारी पाप बर्फावून शुभ्र करण्याचं सामर्थ्य त्याच्या रक्तामध्ये आहे आणि त्याच्यावर जो विश्वास आम्ही ठेवत आहोत त्याने तुम्ही आणि मी शुद्ध झालेलेच आहोत. तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा झालेली आहेच, पापांची क्षमा झालेली आहेच. परंतु पुढं तो म्हणतो की त्यांना पायांखेरीज आणखीन काही धुण्याची गरज नाही. प्रियांनो, पाय धुणे याकडं ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष लावतो त्यावेळेस आम्हाला हे शिकायला भेटतं की जरी आमच्या पापांची क्षमा झालेली आहे तरी आम्हाला पाय धुण्याची गरज असते. ज्या प्रकारे आम्ही सकाळी उठतो, आंघोळ करतो आणि आमच्या कामाला आम्ही निघतो, तिकडून आल्यानंतर बरेच जण परत आंघोळ करतात, बरेच जण फक्त हातपायच धुतात. या गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. यहुदी चालीरीतीप्रमाणे जर कोणाला जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे तर त्या व्यक्तीच्या घरी जेवायला जाण्यापूर्वी आंघोळ करून त्या ठिकाणी जावं लागायचं. आंघोळ करून त्या ठिकाणी जावं लागायचं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो त्या स्वतःच्या घरापासून त्याच्या घरापर्यंत चालत आलाय म्हणून त्याच्या पायावर जी काही धूळ असेल ती धुण्याकरिता यहुद्यांच्या चालीरीतीप्रमाणे ते त्या ठिकाणी पाय धुण्यासाठी पाणी द्यायचे. आजही ही प्रथा, हा भाग बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. पाहुणे घरी आले की हातपाय धुवून घ्या, ही प्रथा आम्हाला आजही पाहायला भेटते. प्रियांनो, तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने शुद्ध झालेला आहोत, परंतु आम्ही या जगामध्ये चालत आहोत.
या जगामध्ये आमचं जीवन सुरू आहे. आम्ही रोज सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत या जगामध्ये फिरत आहोत आणि या जगामध्ये सर्व प्रकारची घाण आम्हाला पाहायला भेटते. आणि म्हणून आम्ही चालत असताना जी काही घाण आमच्या पायांना लागते ती धुवून काढण्याची गरज आहे. म्हणजेच आम्हाला रोज आमच्या स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करणं, पापांची कबुली देणं, पश्चाताप करणं, या गोष्टी रोज आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजेत. जर आम्ही पाय धुणार नाही तर ही जी घाण आहे ही एकावर एकावर चढत प्रियांनो आमची अवस्था जी आहे खराब करून टाकणार आहे. तुम्ही विचार करा की आम्ही सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत आम्ही काय काय करतो. अशा किती गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात की ज्या देवाच्या वचनाविरुद्ध आहेत, देवाला आवडत नाहीत, तरी आम्ही करतोय. आम्हाला गरज काय आहे? आम्हाला रोज आमच्या स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करावं, आम्ही पापांची कबुली द्यावी, पश्चाताप करावा. ह्या गोष्टी रोज आणि रोज आम्हाला करणं गरजेचं आहे. ज्यांचं स्नान झालेलं आहे त्यांना केवळ पाय धुण्याची गरज आहे. ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे, प्रियांनो, असं असतानाही आमच्या पापांची क्षमा त्याने केलेली आहे. त्याने क्षमा केल्यानंतर तो आठवत नाही. त्याने एकदा क्षमा केली, तो त्या गोष्टी परत आठवत नाही. परंतु आम्ही मात्र आमच्या जीवनाचं परीक्षण करावं यासाठी की दुसऱ्या प्रकारची घाण आमच्या जीवनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये आमच्यावरती चढू नये किंवा आमच्यामध्ये तिला जागा मिळू नये. प्रियांनो, याच ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पुढं आणखीन म्हणतो या वचनामध्ये, पण सगळेजण नाही. तो म्हणतो की तुम्ही शुद्ध झालाच आहात, परंतु सगळेजण शुद्ध झालेले नाही. तो म्हणतो सगळेजण नाही का? त्याचं कारण वचन 11 मध्ये तो म्हणतो, कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता, म्हणून तो म्हणाला तुम्ही सगळेजण शुद्ध झाला नाही. यहुदा इस्करियोत याच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो की परंतु सगळेजण नाही. हे एक फार विचार करण्याचा हा भाग आहे प्रियांनो, की ज्याची निवड त्याने केली, जो त्याच्या सहवासात राहिला, ज्याने एक मोठी जबाबदारी त्याच्याबरोबर पार पाडली, तो शुद्ध झाला नाही. हा एक विचार करण्याचा भाग आहे आम्हा प्रत्येकासाठी की तो शुद्ध झाला नाही. प्रभू म्हणतो परंतु सगळेजण नाही. प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करायला पाहिजे की खरंच आम्ही शुद्ध झालोत की नाही, खरंच आमचं स्नान झालं की नाही, खरंच आमचं स्नान झालेलं आहे किंवा नाही. प्रियांनो, लक्षात घ्या, हे जर आम्हाला तपासून पाहायचं असेल तर आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की यहुदा इस्करियोत हा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहिला, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन आम्हाला दिसून येत नाही. तो जसा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आला तसाच त्याच्याबरोबर राहिला आणि तसाच तो मरण पावला, तसाच त्याचा नाश झाला. जर प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये जर कुठल्याही प्रकारचं परिवर्तन नाही, जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला कधीही आमच्या पापांबद्दल खेद वाटत नाही, जर आम्हाला कधीही आमच्या व्यसनांसाठी, आमच्या जीवनातल्या वाईट गोष्टींसाठी आम्हाला कधीही पश्चाताप आम्हाला वाटत नाही, आम्ही करत नाही, जर आम्ही आमच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचं परिवर्तन न आम्हाला दिसता आम्ही फक्त जीवन जगत आहोत, तर आम्हाला विचार करण्याची गरज आहे की आम्ही शुद्ध झालो की नाही, आमच्या पापांची क्षमा झाली की नाही. जर आमच्या ठाई परिवर्तन नाही, जर आम्हाला आमच्या पापांसाठी खेद होत नाही, तर आम्हाला विचार करण्याची गरज आहे.
जर आम्ही विचार करणार नाही, जर आम्ही निष्काळजीपणाने राहणार, तर प्रियांनो, यहुदा इस्करियोतचं एक फार मोठं उदाहरण आमच्या समोर आहे की प्रभू बरोबर राहिल्यानंतरही त्याचा नाश त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करायला पाहिजे की खरंच माझ्या जीवनामध्ये काही परिवर्तन आहे किंवा नाही. मी कशाकरिता प्रभू बरोबर चालत आहे, मी कशाकरिता प्रभू बरोबर चालत आहे. जर परिवर्तन नाही, जर पश्चाताप नाही, जर तारणाचा अनुभव नाही, तर प्रियांनो, आमची गरज आहे की आम्ही आमच्या स्वतःचं परीक्षण करावं आणि स्वतःला देवाच्या समोर सादर करावं. तिसरा भाग जो आहे, तिसरं वाक्य जे प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे, जे त्याचं बोलणं आहे, ते आम्हाला पुढच्या वचनामध्ये, वचन 14 मध्ये आम्हाला पाहायला भेटल. वचन 14 मध्ये तो असं म्हणतो, म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले, तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी शिष्यांबरोबर बोलत आहे. पहिल्या दोन गोष्टी तो पेत्राबरोबर बोललाय, परंतु आता तो संपूर्ण शिष्यांबरोबर बोलतो. तो त्यांना विचारतो की मी जे केलं ते तुम्हाला कळतं का? तो म्हणतो की जर मी प्रभू आणि गुरु असूनही तुमचे पाय धुतले, तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. आता या वाक्याकडं आम्ही पाहत असताना थोडंसं त्या ठिकाणी काय घडलेलं आहे याकडं आपल्याला लक्ष लावता येईल. आणि आम्हाला माहिती आहे की काही वेळ अगोदर त्या ठिकाणी याकोब आणि योहान आहेत की जे ही विनंती करतात की आम्हाला एकाला तुझ्या उजव्या बाजूला, एकाला तुझ्या डाव्या बाजूला जागा पाहिजे, आम्हाला महत्त्वाचं स्थान पाहिजे, आम्हाला मोठेपणा पाहिजे. त्यावरून, त्यांच्या या विनंतीवरून शिष्यांमध्ये एक थोडंसं वातावरण खराब झालं. त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले की मी मोठा. मोठेपणासाठी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये वाद झाले होते आणि त्यांच्यामधले हे वाद प्रभूपासून लपलेले नाहीत. याकोब आणि योहानाने केलेली विनंती प्रभूपासून लपलेली नाही, त्याला माहीत आहे. आणि या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस आम्ही या घटनेकडे पाहतो, आम्हाला दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसमोर एक फार मोठा कित्ता त्याने ठेवलेला आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी समोर म्हणतो देखील, कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे, म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हाला कित्ता घालून दिलेला आहे. मी तुमचा प्रभू आहे, मी तुमचा गुरु आहे. असं असतानाही जर मी तुमचे पाय धुतले, तर तुम्ही देखील त्या प्रकारे करायला पाहिजे. तुम्ही जे पूर्वी मी मोठा म्हणून भांडत होता, आता मी तुम्हाला कित्ता घालून दिलेला आहे की तुम्ही एकमेकांचे पाय त्या ठिकाणी धुवायला पाहिजे. आणि आम्हाला माहिती आहे की पाय धुणे हे नम्रतेचं आणि सेवेचं दर्शक आहे. पाय धुणे नम्रतेचं आणि सेवेचं दर्शक ते आहे. मनुष्याचा पुत्र हा सेवा करून घ्यावयास नव्हे, तर सेवा करावयास तो आलेला आहे. मनुष्याचा पुत्र सेवा करावयास आलेला आहे. जर माझा प्रभू आणि माझा गुरु या प्रकारे नम्र होऊन सेवा करतो, तर मी माझ्या जीवनामध्ये किती विशेष करून नम्र झालं पाहिजे, किती विशेष करून मी नम्र होऊन मी सेवा करायला पाहिजे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, लक्षात घ्या की आम्ही स्वतःला नम्र करावं आणि इतरांना आपल्या स्वतःपेक्षा श्रेष्ठ म्हणावं. मनुष्याला हे कठीण जाईल, स्वतःला नम्र करणं आणि दुसऱ्याला स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजणं. परंतु आम्ही हे करू शकतो. आम्ही हे करू शकतो का? कारण आमच्या प्रभूने ते केलेले आहे. मी माझ्या प्रभूपेक्षा मोठा नाही, मी माझ्या गुरुपेक्षा मोठा नाही. ज्याने मला पाठवलेलं आहे मी त्याच्यापेक्षा मोठा नाही. जर तो करेल, जर त्याने केलं, तर मला देखील ते करता येईल. आवश्यकता फक्त एकाच गोष्टीची आहे
मला त्या प्रकारे माझ्या प्रभूला माझ्या स्वतःचं जीवन द्यायचं आहे, त्या प्रकारे मला माझं समर्पण करायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण, प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या गोष्टी, प्रभू येशू ख्रिस्ताने घालून दिलेला कित्ता, या सर्व गोष्टी आत्मसात करण्याकरिता मला त्या प्रकारचं समर्पण त्याला करणं गरजेचं आहे. आणि ज्याने हे केलं प्रियानो, त्याच्या जीवनशैलीमध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आम्हाला पाहायला भेटतं. आणि ज्याच्या जीवनशैलीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जीवनशैली आहे, त्याचं जीवन हे अनेकांसाठी आशीर्वादाचं आहे, अनेक लोकांच्या जीवनाला प्रभावित करणारं ते आहे, अनेक लोकांना प्रभावित करणारं ते आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने घालून दिलेल्या कित्त्याप्रमाणे आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे. शेवटची गोष्ट, शेवटचं वाक्य आम्हाला वचन 17 मध्ये पाहायला भेटतं. जर या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो, जर या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात, तुम्ही धन्य आहात. आता म्हणजे आतापर्यंत बोलल्या गेलेली 3 वाक्य स्मरण करा, आठवा. या 3 वाक्यांना आठवा. मी तुला धुतले नाही तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही. ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज आणखीन काही धुण्याची गरज नाही. मी प्रभू व गुरु असून जर असे केले तर तुम्हीही त्याप्रमाणे केले पाहिजे. जर या गोष्टी तुम्हाला समजतात, जर ह्या गोष्टी आज मंडळीला समजल्यात, जर ह्या गोष्टी या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला समजल्यात, देवाच्या प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक मुलीला जर समजल्यात, तर त्याप्रमाणे केल्यास तुम्ही लोक धन्य आहात. जर समजलं आहे तर त्याप्रमाणे करा. जर त्याप्रमाणे कराल तर प्रभू आज तुम्हाला धन्य म्हणतोय. प्रियांनो, आज तो तुम्हाला धन्य म्हणतोय. या आपले डोळे आपण बंद करूया. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त पेत्राबरोबर बोलतोय, आपल्या शिष्यांबरोबर बोलतोय, माझी खात्री आहे की आज त्याच प्रकारे तो तुमच्याबरोबर आणि माझ्याबरोबर बोलत आहे. आणि आमच्याकडे ही संधी आहे, जर आम्ही देवाच्या आत्म्याला त्याच्या वचनांद्वारे कार्य करू दिलं तर प्रियांनो तुम्ही धन्य आहात, तुम्ही धन्य आहात प्रियांनो. आणि म्हणून आज आम्हाला पाहता येईल, आमच्या जीवनामध्ये डोकावता येईल की काय चाललेलं आहे, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला प्रभू बरोबर वाटा मिळू देत नाहीत. जर माझ्या जीवनामध्ये त्या आहेत, जर मी शुद्ध अजूनही झालेलो नाही, जर माझं परिवर्तन नाही, मला माझ्या जीवनातल्या पापांसाठी, व्यसनांसाठी, वाईटासाठी जर वाईट वाटत नाही, खेद होत नाहीये, जर मला त्याविषयी काहीच वाटत नाही, तर मी स्वतःला प्रभू समोर घेऊन यावं आणि म्हणावं की प्रभू, माझ्या ठाई पश्चातापी अंतःकरण तू निर्माण कर. जर प्रभूने आम्हाला कित्ता घालून दिलाय, जर तो आमच्या समोर नम्र झालाय, जर त्याने नम्र होऊन सेवा केली, तर आम्हाला देखील ते करता येईल. आम्हालाही आमच्या वैऱ्यांना क्षमा करता येईल, आमच्या शत्रूंवरती प्रेम करता येईल. परंतु प्रियांनो, जर आम्ही प्रेम करणार नाही, जर आम्ही क्षमा करणार नाही, तर प्रियांनो आमच्यासाठी हा विचार करण्याचा भाग आहे की त्या प्रभूने आमच्या अपराधांची क्षमा कशी करावी, जर आम्ही ती करणार नाही. मला आज ठरवता येईल, त्या लोकांना मला माझ्यासमोर घेऊन येता येईल ज्यांच्यासाठी आज माझं मन वाईट झालेलं आहे, कडू झालेलं आहे, ज्यांनी मला दुखावलं, ज्यांच्यामुळं मला त्रास झाला, जे आज माझ्या जीवनामध्ये वैऱ्याप्रमाणे, शत्रूंप्रमाणे आहेत. मला आज प्रभूच्या सहाय्याने त्यांना क्षमा करता येईल.
प्रभू त्याकरिता तू आमचं सहाय्य कर. प्रभू त्याकरिता तू आमचं सहाय्य कर. प्रभू या गोष्टी आम्हाला समजतात. प्रभू या गोष्टी आम्हाला समजतात, परंतु पुष्कळदा प्रभू आम्ही आमचं मन कठीण करतो. आज तू आमची क्षमा कर प्रभू. तू आज आमची क्षमा कर. तू आमची क्षमा कर प्रभू. आणि ज्या गोष्टी आज आम्हाला समजतात त्याप्रमाणे करण्याकरिता तुझं सहाय्य तू आम्हाला पुरव. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडलेत तसेच तो आमचे ऋणे आम्हास सो. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.